किती हळू बोलतात, लोक किती हळू वागतात आपल्याशी, आणि मी पण किती हळू वागायला पाहिजे, बोलायला पाहिजे, हे पण मला या मशीन लावल्यावरून कळलं. आणि दुसरी गोष्ट स्टेटस्कोपचं आणि ॲक्सेसरीज. या मशीनचे ॲक्सेसरीज इतके छोटे आहेत की ते ट्रॅव्हलमध्ये जायला खूप इझी आहे. आणि पहिल्या मशीनची माझी 901 होती, ती खूप अवघड होती. तिची ॲक्सेसरीज खूप मोठे असल्यामुळे मला त्रास व्हायचा. आणि दुसरी गोष्ट स्टेटस्कोप. पहिला तुम्ही ऐकलं माझी आई सांगताना की पहिल्या मशीनला ब्लूटूथ नव्हतं, त्याला वायर होतं, आणि ते वायर असल्यामुळे स्टेटस्कोपची शक्यता नव्हतीच तेव्हा. स्टेटस्कोप फक्त ब्लूटूथवरती कनेक्टेड आहे. म्हणून हे मशीन घेतल्यानंतर मला एवढं जाणवलं की आपण ब्लूटूथने स्टेटस्कोप लावून मी सगळ्यांची हार्टबीट ऐकू शकते, आणि हे मला कळू पण शकतं की काहीही सुद्धा करू शकतं मला. आणि तुम्ही आता आजकाल सुद्धा हर एक ठिकाणी डॉक्टरांकडे गेल्यावरती तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा स्टेटस्कोपची वाट बघतात की अरे आता डॉक्टर आम्हाला कधी स्टेटस्कोप लावून चेक करणार आहे, तेव्हा तुम्हाला कळलं जातं. आणि माझं डॉक्टर बनण्याचं स्वप्न 4थी पासून होतं, आणि मला वाटलं की स्टेटस्कोप नाही निघाला तर मी कसं करणार आहे. स्टेटस्कोप निघाल्यानंतर मला खूप आनंद झाला, आणि जेव्हा मी कनेक्ट